हॅलो, कसे आहात? लेट व्हिडिओ टाकते पण तरीही एन्जॉय करा तुम्ही. प्रान्वीचं बोरनान मी केलं होतं संक्रांतीच्या नंतर तिसऱ्या दिवशी. रथसप्तमीपर्यंतचा मुहूर्त होता ना, मग तिसऱ्या दिवशी करून घेतलं मी. मस्त छान सोसायटीमधले लेडीज बोलवल्या होत्या, त्यानंतर फॅमिलीमधल्या पण लेडीज होत्या. प्रान्वीचं औक्षण करून घेतलं सगळ्यांनी पहिले आणि नंतर मी 7 लेडीजकडून ना प्रान्वीचं बोरनान करून घेतलं. तुम्ही म्हणाला तर मुलांसाठी असतं, हो, कारण नंतर मुलं फार एक्सायटेड असतात, त्याच्यामुळे ना फार गोंधळ करतात. म्हणून मी काय केलं, आधी 7 बायांकडून रीतिरिवाजाप्रमाणे बोरनान करून घेतलं आणि नंतर आम्ही काय केलं, प्रान्वीला मध्ये बसवलं आणि सगळ्या मुलं असे गोल बसले होते. आता ही छोटी मुलं प्रान्वीच्याच सोसायटीमधले सगळे फ्रेंड्स आहेत, खूप छान आहेत, ते पण प्रान्वीला खूप खेळवतात. मग सगळ्यांना बोलवलं होतं आणि फायनली प्रान्वीला बोरनांसाठी बसवलं. खूप मजा आली, ती पडली पण, धक्का वगैरे लागला असेल तिला. हीच गंमत असते लहानपणीची ना. आम्हीही जायचो ना, कधी बोरं हरभरे वगैरे असं काही गोळा केलं नाही आम्ही चॉकलेटसाठीच जायचो आणि ती एक्साइटमेंट मी समजू शकते या मुलांकडे बघून. खूप मजा आली. ओव्हरऑल प्रान्वीचं बोरनान आम्ही खूप मजेने आणि आनंदाने सेलिब्रेट केलं. बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.